पल पल हर पल तेरी लगन, गोरे गोरे हाथों पे मेहंदी करनी, तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सॉन्गवरती बीट दिलेलं दिसेल भावांनो. त्यानंतर जी फर्स्ट बीट आहे तिच्यावरती येऊन आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो. हा इमेज आपल्याला स्टार्टिंगला सेट करून घ्यायचा आहे ब्लॅकवाला. त्यानंतर त्याला शेवटपर्यंत म्हणजे जी दुसरी बीट आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या बीटवरती जाऊन मीडियावरती जाऊन इमेज सिलेक्ट करायचे भावना. अशा प्रकारे इमेज सिलेक्ट केल्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे. कोपऱ्यामध्ये फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. पुढच्या बीटवरती येऊन तो पुढचा भाग आपल्याला पार्ट कट करून टाकायचा आहे. परत दुसरा इमेज घ्यायचा आहे भावना. मीडियावरती जाऊन त्याला पण 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्याला पण त्याचा पुढचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इमेज घेऊन टाकायचे भावनो सगळे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून त्याला साईज इन्क्रीज करून घ्यायची भावनो. तो पुढचा पार्ट शिल्लक असलेला तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे मी करून घेतो भावनो फास्टमध्ये. मी जर सांगितलं तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल भावनो. अशा प्रकारे ज्या छोट्या छोट्या बीट होत्या भावनो तिथं आपण व्हिडिओला बीटवरती हे बसून घेतलेले भावनो इमेज. त्यानंतर असे ज्या पुढच्या बीट आहे आपल्याला त्याच्यावरती पण सर्व इमेज आपल्याला सेट करून घ्यायचे भावनो. सर्व इमेज सेट करून घ्यायचे भावनो तुम्हाला. अशा प्रकारे मी करून घेतो भावनो. तुम्हाला हे सर्व इमेज आणि जे मटेरियल आहे आपल्या व्हिडिओचं ते सर्व आपल्याला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावनो. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊन जा भावनो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भावनो. अशा प्रकारे आपल्याला सर्व इमेज सेट करून घ्यायच्या भावांनो. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून जो इमेज जास्त लेन्थ आहे भावांनो त्याला अशा प्रकारे मध्यभागी सेट करून घ्यायचे भावांनो. अशा प्रकारे सर्व 25 इमेज दिलेले आहे भावांनो तुम्हाला सर्व. त्या अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे प्रत्येक. ज्याची लेन्थ अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची भावांनो शिल्लक झालेली असेल तर. मी सर्व इमेज सेट करून घेतलेले आहे भावनो अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत आपल्याला बॅक यायचे भावनो. बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला फर्स्ट इफेक्ट आहे त्याच्यावरती इफेक्टवर क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो आपला फर्स्ट इमेज आहे त्याच्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे भावनो. बॅक आल्यानंतर जो शेक इफेक्टची प्रीसेट आहे त्याच्यावरती जाऊन दुसरा इमेज याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला परत बिटमार्क प्रोजेक्टवरती जाऊन आपल्याला जे छोटे बीट होते त्याच्या पुढे जे आपण इमेज लावलेले भावनो अशा प्रकारे ते छोट्या बीटला कोणताही इफेक्ट आपल्याला लावायचा नाही भावनो. त्यानंतर आपल्याला इथे हाय इमेजला आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे भावनो इफेक्ट. तुम्ही बघू शकता भावनो. इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे भावनो अशा प्रकारे. अशा प्रकारे सर्व इमेजला तो आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. मी पेस्ट करून घेतो भावनो. तुम्ही तुमच्या इमेजला पण पेस्ट करून घ्या. अशा प्रकारे मी सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून टाकलेला आहे भावनो. त्यानंतर आपल्याला परत फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला एक ब्लॅक शॅडो दिली जाईल भावनो अशा प्रकारे. ब्लॅक शॅडोला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं भावनो. वरती कोपऱ्यामध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन तिला थोडं अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचं भावनो. खाली खेचून घेतल्यानंतर परत आपल्याला खाली जायचं भावनो. जे तुम्हाला इमोजी दिला जाईल भावनो त्याच्यावरती खाली अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं भावनो सॉन्गच्या वरती. त्याला सगळ्यात अशा प्रकारे वरती आणायचं भावनो. इमेजांच्या वरती आणून घ्यायचं भावनो. त्याला त्याच्या बाजूला प्रेस करून अशा प्रकारे वरती आणून घ्यायचं भावनो त्याला. त्यानंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचे.
जिथे आपल्याला जे छोटे बीट होते भावांनो त्याच्या जे पुढे इमेज होती त्याच्यावरती क्लिक करायचं आहे 3 सेकंडवरती, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन हा जो आपला स्मोकचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून स्क्रीन करून घ्यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे तो ॲड होऊन जाईल भावांनो. त्यानंतर परत आपल्याला 3 सेकंडपर्यंत यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्याला जो हाय इफेक्ट आहे भावांनो, हा इफेक्ट तुम्हाला दिला जाईल भावांनो. व्हिडिओ इफेक्ट तो आपल्या छोट्या बीट पर्यंत यायचं भावांनो. त्याला अशा प्रकारे पुढे जी शेवटची बीट आहे त्याचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा भावांनो त्या व्हिडिओचा. परत 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून स्क्रीन करून टाकायचं आहे भावांनो त्याला अशा प्रकारे. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही बॉर्डर दिली जाईल भावांनो. तुम्हाला बॉर्डरला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे. बॉर्डरला ओढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो पान आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भावांनो. चला तर भेटूया भावांनो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.